इंडियन टूर में आपका स्वागत। मैं सफर खान। ये दिखाते हैं आज की इस खबर को। आज 14 अप्रैल 2024 महामानव डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की जयंती के अवसर पर वराल देवी अम्बेडकर वाड़ी से एक जुलूस निकाला गया, जो धामन का नाका होते हुए कैसरबाग थाना रोड मंडई 3 बत्ती कौटरगढ़ होकर सीधा जूनी महानगर पालिका बाबा साहब की प्रतिमा के पास पहुंचा, जहां जुलूस समाप्त हुआ। नाचते गाते गाजे बाजे के साथ उत्साह के साथ ये जुलूस निकाला गया। आइए देखते हैं इसकी जगह। क्या
बाबासाहेब आंबेडकरांच्या 133व्या जयंतीनिमित्त सगळ्यांना, देशवासियांना, भिवंडीवासियांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांनी माणसाला माणूस म्हणून कसं जगावं हे पूर्ण विश्वाला शिकवलं। अशा महामानवांना मी वंदन करतो आणि परत एकदा त्यांना माझ्यातर्फे व माझ्या पार्टीतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो। आणि संतोष शेट्टींना ते प्रत्येक वर्षी काही पण कार्यक्रम असू दे, आपल्या समाजाला कसं प्रोत्साहन देता येईल याचं काम करून ते समाजाच्या युवकांना व समाजाला एक चांगला प्रोत्साहन देऊन एक मंच तयार करतात। असाच हा मंच ते प्रत्येक वर्षी करतात। त्यांनी पण प्रत्येक वर्षी असाच मंच करून सगळ्यांना, समाजाला एक चांगली दिशा देण्याचं काम करत राहावं एवढं समाजाला सांगतो, संतोष अण्णाला सांगतो व त्यांच्या पूर्ण टीमला परत एकदा एक शुभेच्छा देतो। बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने इकडे फार मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम आयोजित करतात, सगळ्यांचे सत्कार इकडे सन्मान करतात। त्यामुळे आज त्यांना देखील आपण इकडे त्यांचं कौतुक केलं पाहिजे एवढं बोलून मी पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करतो आणि सगळ्यांना त्यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।